आज आपण डब्यासाठी फरसबीची भाजी कशी बनवायची ते पाहूया। तेल गरम करून घेतले, त्याच्यामध्ये 1 चमचा उडदाची डाळ, जिरं, मोहरी, कढीपत्ता, ठेचलेलं लसूण, हिरवी मिरची, हिंग, हळद टाकून थोडंसं परतून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये 1 मीडियम साईजचा कांदा बारीक कापलेला टाकायचा आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं आहे। फरसबी मी धुवून कापून घेतली आहे आणि बारीक कापून घ्यायची, म्हणजे भाजी एकदम छान बनते। आता चांगली फरसबी पण 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायची आहे। आता याच्यावर झाकण ठेवायचं आहे, झाकणावर पाणी ठेवायचं आहे आणि 15 ते 20 मिनिटं भाजी लो फ्लेमवर शिजवून घ्यायची आहे। त्याच्यानंतर भाजी शिजली की नाही ते चेक करायचं आहे। शिजली नसेल तर अजून झाकण ठेवून शिजवून घ्यायची। शिजली भाजी, तर आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची मुठभर, ओलं खोबरं खवणलेलं असेल तर ते पण टाका, भाजी एकदम छान बनते। टॅमॅटो वापरायचं नाही ह्या भाजीला आणि अशी भाजी बनवून बघा, खूप छान लागते।